नमस्कार मित्रांनो प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपला स्वतःचा व्यवसाय व्हावा, परंतु हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा भांडवल नसतो। परंतु तुम्ही आता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत जी बीज भांडवल योजना आहे, तर या बीज भांडवल योजने अंतर्गत तुम्ही 50,000 ते 7 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज घेऊ शकता, तेही अतिशय कमी व्याजदरावर। या कर्ज योजने अंतर्गत तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि याचा जो परतफेडचा कालावधी तोही लॉंग टर्म आहे, त्यामुळे तुम्हाला परतफेड करतानाही काही अडचण होणार नाही। तर याच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कोणकोणत्या योजना या राबवल्या जातात, ज्यांचा फायदा हा लोकांना घेता येऊ शकतो, त्याच योजनांची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी बीज भांडवल योजना आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची, तर त्या योजनेबद्दल संपूर्ण डिस्कशन करणार आहोत। या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकतात, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जी पात्रता क्रायटेरिया आहे, तर तो पात्रता क्रायटेरिया काय ठेवण्यात आलेला आहे हेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून। तर मित्रांनो, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ अंतर्गत प्रमुख 4 योजना राबवल्या जातात, ज्याच्यापैकी बीज भांडवल योजना ही प्रमुख योजना आहे। त्यानंतर विशेष केंद्रीय अर्थसहाय्य योजना, ज्याला आपण SCA योजना देखील म्हणत असतो। त्यानंतर शिष्यवृत्ती योजना, जी की स्कॉलरशिप स्कीम म्हणून ओळखली जाते, आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्तीय विकास महामंडळ योजना, जी की NSFDC स्कीम म्हणून ओळखलं जातं। परंतु आपण या व्हिडिओमधून बीज भांडवल योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, बीज भांडवल योजना म्हणजेच मार्जिन मनी, याची जी प्रकल्प मर्यादा आहे तर ती 50,000 रुपये ते 7 लाख रुपयेपर्यंत देण्यात आलेली आहे। तर यात तुम्हाला 50,000 ते 7 लाख रुपयेपर्यंतच्या मंजूर कर्ज प्रकरणांमध्ये 10,000 रुपये अनुदान वगळता उर्वरित कर्ज राशींमध्ये खालील प्रमाणे देण्यात आलेले, जसे आता मित्रांनो, हे जे 50,000 ते 7 लाख रुपयेपर्यंतचं कर्ज आहे, याच्यात 5% हिस्सा हा अर्जदाराचा स्वतःचा असणार आहे। त्यानंतर 20% महामंडळाचे कर्ज असेल, त्यामध्ये तुम्हाला जे 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे, तर ते अनुदान सुद्धा इन्क्लूड असणार आहे। त्यानंतर उर्वरित 75% जी रक्कम असेल तर ती बँकेने तुम्हाला कर्ज स्वरूपात दिलेली असेल। त्यानंतर याचा परतफेडचा जो क्रायटेरिया आहे तर तो कशा पद्धतीने, यात बँक कर्जाची परतफेड बँकेच्या व्याजासह बँकेकडे करायची असून महामंडळाचे जे कर्ज असणार आहे तर ते 4% व्याजदरासह महामंडळाकडे परत करण्यासाठी तुम्हाला ते महामंडळाकडे परत करावा लागणार आहे। आता या बीज भांडवल योजनेसाठी जो क्रायटेरिया आहे म्हणजे अटी आणि शर्तींचा, तर तो काय ठेवण्यात आलेला आहे, तर अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे। अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापेक्षा जास्त नसावे। त्यानंतर अर्जदार हा मातंग समाजाच्या 12 पोट जातीत असावा। त्यानंतर अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे पूर्ण ज्ञान अनुभव त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर केंद्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न हे 98,000 पेक्षा कमी, तर शहरी भागातील अर्जदारांकरता वार्षिक उत्पन्न 1,20,000 पेक्षा कमी असणं गरजेचं आहे। त्यानंतर राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील अर्जदारांचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख पेक्षा कमी असणं गरजेचं आहे। अर्जदाराने या महामंडळाकडून व इतर कोणत्याही शासकीय उपक्रमामधून आर्थिक लाभ घेतलेला नसावा। त्यानंतर महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी आणि शर्ती हा अर्जदार जो असेल तर तो त्याच्या बंधनकारक राहणार आहे। आता या बीज भांडवल योजनेसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स हे महत्त्वपूर्ण लागणार आहे, यात तुम्हाला अर्जदाराचा जातीचा दाखला, जो की सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असणं गरजेचं आहे। अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, जो तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असणं गरजेचं आहे। त्यानंतर नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या 2 प्रती जोडाव्यात, आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती वित्तीय विकास महामंडळाच्या योजनेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराच्या बाबत नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या 3 प्रती जोडाव्या लागणार आहेत। अर्जदाराचा व शैक्षणिक दाखला असणं गरजेचं आहे। रेशन कार्ड झेरॉक्स प्रती, आधार कार्ड झेरॉक्स, त्यानंतर मोबाईल नंबर, ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा असेल त्या जागेचा उपलब्ध बाबतचा पुरावा, त्यानंतर ज्या ठिकाणी व्यवसाय करावायचा असेल त्या जागेची भाडेपावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, NSFDC योजनेखाली वाहन खरेदी करणाऱ्यासाठी ड्रायव्हिंग लायसन व RTO कडील प्रवासी वाहतूक परवाना इत्यादी लागणार आहे। वाहन खरेदीसाठी वाहनाच्या बुकिंगबद्दल किमतीबद्दल अधिकृत विक्रेता कंपनीकडील दरपत्रक लागेल। त्यानंतर व्यवसाय संबंधित तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला,
त्यानंतर व्यवसाय संबंधित प्रकल्प अहवाल, खरेदी करवायच्या मालाचे साहित्याचे कोटेशन आणि प्रतिज्ञापत्र स्टॅम्प पेपरवर, तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी लागणार आहे. आता मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेसाठी तुम्हाला नेमकं अर्ज कुठे करायचा आहे, तर हा बघा PDF स्वरूपात याचा अर्ज उपलब्ध आहे. या अर्जाची PDF आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन देऊ. सो तिथे क्लिक करूनही तुम्ही हा अर्ज आहे तर तो डाउनलोड करू शकतात किंवा तुमच्या जवळच्या जे ऑफिस असेल तर त्या ऑफिसमध्ये जाऊनही तुम्ही हा जो अर्ज आहे तर तो तिथं निःशुल्क उपलब्ध असेल तर हा अर्ज तुम्ही तिथूनही घेऊ शकतात. आणि याला प्रिंट काढून संपूर्ण डिटेल्स याच्यामध्ये A to Z जी डिटेल्स असेल तर ती व्यवस्थितरित्या भरा मित्रांनो. आणि जे डॉक्युमेंट मी सांगितले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला जोडावे लागतील आणि तुमच्या डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमच्या जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये या अर्जाला तुम्हाला जमा करायचं आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस ही तुम्हाला ऑफिसवाले जे असतील तर ते सांगणार आहेत पुढची प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे. तर मित्रांनो, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेचे जे कार्यालय आहे तर ते कार्यालय सर्व डिस्ट्रिक्टमध्ये अवेलेबल आहेत. त्यांची कॉन्टॅक्ट लिस्टही मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्यालय अवेलेबल आहे त्याची लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा जो कार्यालय आहे तर ते कार्यालय आहे आणि त्याचा जो नंबर आहे तर तो नंबरसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर बघा, यात कार्यालय मुंबई विभाग प्रादेशिक व्यवस्थापक यात सर्व जिल्ह्यांची कार्यालय, त्यानंतर पुणे प्रादेशिक व्यवस्थापक यात सर्व जिल्ह्यांची कार्यालय, त्यानंतर नाशिक विभाग प्रादेशिक यातही सर्व जिल्ह्यांची कार्यालय. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं चेक करू शकतात की तुमच्या जिल्ह्याचं कार्यालय आणि त्याच्या पुढे जो नंबर आहे तर तो नंबर लावून तुम्ही इन्क्वायरी करू शकतात. आणि अर्ज सबमिट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये जायचं आहे. अधिक या संदर्भात काही माहिती हवी असेल तर तुम्हाला ती माहिती तिथं मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण नवनवीन योजना जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.